झी 24 तास एक पाऊल पुढे। अरुण, एकंदरीत हा लेग टॅपिंगचा थरार अनुभवायचा आहे, सगळ्यांनाच याबद्दल खूप उत्सुकता आहे, पण हा थरार अनुभवता येणार आहे का? त्यासाठी त्या परिसरात पर्यटकांना येण्याची परवानगी आहे का? सुवर्ण, खरं तर हा थरार नक्कीच सगळ्यांना अनुभवता येणार आहे। हे जे कोयना धरण आपण या ठिकाणी पाहतो, माझ्या मागेच हा स्फोट ज्याचा आपण उल्लेख करतो की 2 स्फोट घडवण्यात येणार आहेत, ते याच ठिकाणी घडवण्यात येणार आहेत। या पाण्याखाली साधारणपणे 50 मीटर खोलीवरती हे बोगदे जे आहेत बनवण्यात आलेले आहेत। त्याचा एंड पॉइंट तो त्या ठिकाणी आहे आणि तो जो 5 मीटरचा खडक आता राहिलेला आहे तो या ठिकाणी फोडला जाणार आहे। त्याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। त्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमाची तयारी देखील आपण पाहू शकतो या ठिकाणी आहे। मंडप या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचं प्रास्ताविक होईल, भाषणं होतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी क दाबून या लेग टॅपिंग जे आहे ते करणार आहेत। या ठिकाणी आणखी आपण पाहू शकतो की काही स्ट्रक्चर जे आहेत ते दुसऱ्या बाजूला जे बनवण्यात आलेले आहेत, जे गेट स्वरूपातले आहेत, म्हणजे 3 प्रकारचे इंटेक स्ट्रक्चर या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी 3 प्रकारचे गेट्स आहेत। तर हे जे आपण या ठिकाणी बघतो आहोत ते इमर्जन्सी गेट आहे। म्हणजे लेग टॅपिंग झाल्यानंतर जे लेग टॅपिंग साठीच्या ज्या वायर्स आहेत ते या ठिकाणावरनं आत सोडण्यात आलेले आहेत। एक्सप्लोजिव्स या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत। जवळजवळ 119 बोर्स हे या ठिकाणी आत घेण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये स्फोटकं भरण्यात आलेले आहेत आणि पुढे त्याची कंट्रोल रूम जी आहे ती या स्ट्रक्चरच्या बाजूला त्या शेडमध्ये सगळे तंत्रज्ञ बसलेले आहेत आणि ते हा सगळा हे स्फोट जे आहेत ते घडवून आणणार आहेत आणि याच ठिकाणी खाली इमर्जन्सी गेट आहेत ज्यामुळे ते पाणी अडवलं जाणार आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे गेट्स तिथे आहेत। अर्थात स्फोट झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे। हे पाणी इथे शांत झाल्यानंतर मग या बोगद्यातनं पुढे ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी पाणी सोडलं जाईल आणि म्हणून त्यासाठीची सगळी तयारी आहे। आपण या ठिकाणी जसे हे इंटेक हे पाहू शकतो, याच शिवाय इथे कार्यक्रमाची तयारी देखील पाहू शकतो। आणि जसं आपण आता विचारलं की पर्यटकांना या ठिकाणी येण्यास परवानगी आहे का, तर आज काही लोकांना केवळ या ठिकाणी उपस्थित राहता येईल, कारण एका दुसऱ्या टोकावरनं म्हणजे कोयनेच्या दुसऱ्या टोकावरनं या ठिकाणी यावं लागतंय आणि त्यासाठी एक साधारणपणे 1000 लोकांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल। मात्र आपल्या माध्यमातून आपण हा थरार नक्कीच आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। काही सेकंदाचा हा थरार असेल, पण नक्कीच तो जेवढा आकर्षक असेल तितकाच थरारक असेल आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, विकासाच्या दृष्टिकोनातनं टाकलेलं हे पाऊल असेल आणि म्हणून याची अनुभूती ही प्रत्येकाला आली पाहिजे, याचं साक्षीदार आपण व्हायलाच पाहिजे। अगदी बरोबर अरुण, आपण एकदा प्रेक्षकांना ही माहिती देऊयात। हा थरार तुम्ही घर बसल्या 24 तास झी 24 तासच्या माध्यमातून पाहू शकणार आहात। काही सेकंदांचा हा थरार असेल, पण तरी सुद्धा या काही सेकंदांच्या थरारानंतर महाराष्ट्राची विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी सुरू झालेली असेल। महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल। अरुण, दुसरी एक गोष्ट म्हणजे हे लेग टॅपिंग झाल्यानंतर याचा फायदा कधीपासून मिळायला सुरुवात होईल? खरं तर जसं आपण आता म्हटलं की ज्यावेळेस गरज भासेल त्यावेळी याचा फायदा आपण घेऊ शकू। हे जे कोयना धरण आहे याची पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर खरं तर या बोगद्याचा आणि या पाण्याचा वापर होणार आहे, उपयोग होणार आहे। खास करून मे जून मध्ये ज्यावेळी धरणाच्या पाण्याची पातळी खाली जाते आणि वीज निर्मिती म्हणजे या कोयना प्रकल्प जो आहे तो वीज निर्मितीसाठी म्हणून प्रामुख्याने त्याचा वापर केला जातो। त्यामुळे वीज निर्मिती खंडित होण्याची वेळ ज्यावेळी येते त्यावेळी या खालच्या टनेलचं पाणी ज्या आधीच्या टनेलला जाऊन मिळेल आणि वीज निर्मिती खंडित होणार नाही आणि ओघानच जे पाणी म्हणजे एक जवळजवळ 20 ते 25 टीएमसी पाणी जे आहे ते अतिरिक्त पाणी या ठिकाणी उपलब्ध होईल। आता जसं अभियंते जे आहेत, मुख्य अभियंते कोयना धरणाचे, त्यांनी तसं सांगितलं की लवादानं आपल्या बाजूने अनुकूलता दर्शवली आहे। हे पाणी आपल्याला पश्चिमेकडच्या भागासाठी वापरता येऊ शकतं। अर्थात तो लवादाचा विषय त्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर ते पाणी वापरता येईल, मात्र उपलब्ध नक्की होणार आहे पाणी आणि म्हणूनच कोयनेतलं हे लेग टॅपिंग आज दोन्ही दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे। एक तर सिंचनाचा भाग आणि दुसरा जो आहे तो विद्युत निर्मितीचा भाग आणि त्यासाठीचाच हा खटाटोप आहे, हा भगीरथ प्रयत्न आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।